महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट कडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला जोरदार सुरुवात झाली आहे. तळदेव गटातून जिल्हा परिषद गटातून महाबळेश्वर तालुक्याचे माजी सभापती संजूबाबा गायकवाड तर पंचायत समिती निवडणुकीसाठी सचिन श्रीरंग यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर तळदेव गणातून संजय महादेव उतेकर हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच भिलार पंचायत समिती गणातून वंदना प्रवीण भिलारे यांनी पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला. तर भिलार जिल्हा परिषद गटातून संजय केळघणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याचबरोबर मेट गुताड पंचायत समिती गणातून शकुंतला रमेश चोरमले यांनीही आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या सर्व उमेदवारांनी महाबळेश्वर तालुका पंचायत समिती कार्यालयात जोरदार शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आगामी जिल्हा व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तालुक्यात संघटन मजबूत करून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. जिल्हा परिषद तळदेव गटाचे उमेदवार श्री संजूबाबा गायकवाड या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. खरं तर त्यांचा अभ्यास भरपूर आहे, कारण त्यांनी जिल्हा परिषद माजी महाबळेश्वर सभापती पद भोगलेले आहे. त्याचप्रमाणे सर्वच त्यांनी त्यांचा संपर्क दांडगा आहे. या ठिकाणी शक्ती प्रदर्शनास आपण आज अर्ज दाखल केलाय. काय सांगा आपली भावना? शक्ती प्रदर्शन याला म्हणायचं नाही, माणसांचं असलेलं प्रेम न बोलवता माणसं स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हा तालुका हा स्वर्गीय बाळासाहेब भिलारे दादा, स्वर्गीय बापू या दिवंगत नेत्यांच्या आशीर्वादानं विकसनशील असा तालुका हा, या तालुक्याची जडणघडण घडलेली आहे. आणि ह्या प्रत्येक तळागाळाच्या व्यक्तीपासून ते अगदी वरच्या थराच्या व्यक्तीपर्यंत सर्वांची संलग्न राहून एकत्रितरित्या त्यांची सेवा करण्याचं काम त्यांच्या आशीर्वादानं आम्ही शिकलेलो आहे. आणि ते नसताना सुद्धा ते आम्ही परंपरा चालू ठेवलेली आहे. ही परंपरा चालू ठेवत असताना खऱ्या अर्थानं आमच्या पाठीमागे जनता आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. हे शक्ती प्रदर्शन नाही, हा जनतेतला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आज आपल्या विरोधात शिवसेनेने सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केले. ते जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाची दाखवण्याचा प्रयत्न करतो. शक्ती दाखवू किंवा युक्ती दाखवू, अनेक कुलप्ती करून प्रत्येकाची बाजू जो तो सक्सेस करण्यासाठी प्रयत्नशील असतो. तसंच आमचं सुद्धा तेच आहे. तरी आपला शेवटचा एक प्रश्न आहे की आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद बाबा असतील, एक मैत्रीपूर्ण जर निवडणूक झाली असती तर? आम्ही प्रस्ताव 2 महिन्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांकडे दिला होता. आपल्या राज्याचे मंत्री महोदय मकरंदबा पाटील यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही बोललो होतो की बाबा तुमचा काय प्रस्ताव असेल तो आम्हाला द्या. त्याच्यावरती हा महाबळेश्वर तालुका हा 100% राष्ट्रवादीमय होता. मागच्या 1-2 सीटांचा अपवाद चुकांमुळे ती सीट लागली, परंतु ती दुरुस्त आम्ही यावेळेस केलेलं आहे. आणि हा तालुका पूर्णपणे राष्ट्रवादीमय वातावरण, तुम्ही आजची जी गर्दी पाहिली त्याच्यावरती रिझल्टला कोणी पंचांग बघायची गरज नाही, अशा प्रकारचा प्रतिसाद जनतेचा आहे. आणि मैत्रीपूर्ण लढतीचा आम्ही वरिष्ठांचा मान ठेवणारी आमची संस्कृती आहे. एकनाथ शिंदे या भूमीचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी आम्हाला हाक मारली असती तर आम्ही त्यांना ओ दिलीच असती. तरी होते संजूबाबा, त्यांनी सांगितलेले आहे की आम्हाला प्रस्ताव 2 वेळा दिला होता, मात्र या ठिकाणी त्याला निवडणुकीसाठी फुलवाटी सुटली. राष्ट्रवादी तळदेव गणाचे उमेदवार श्री संजय उतेकर यांना उमेदवारी देण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. आपली भावना? प्रथमतः मी आमच्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सन्माननीय मकरंदबा पाटील, त्याचप्रमाणे आमच्या महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय बाबुराव दादा संगपाळ, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजू शेठ राजपुरे, पंचायत समितीचे सभापती संजूबाबा गायकवाड, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीला तळदेव गणातली उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवलाय तो मी सार्थ करीन. आणि यापुढेही आमचे नेते मकरंदबा पाटील आणि बाकी सर्वांच्या माध्यमातून तळदेव गणाचा सर्वांगीण विकासासाठी जे जे काही करायला लागेल ते या सर्वांच्या माध्यमातून मी नक्कीच पूर्ण करेन. संघर्ष मोठा आहे या ठिकाणी. शिवसेनेचं जसं तुम्ही राष्ट्रवादीचं शक्ती प्रदर्शन झालं तसं शिवसेनेचं दिसलं.
कसं आहे, आता निवडणूक म्हणलं की दोन्ही बाजूनं शक्ती प्रदर्शन होतच असतं, परंतु जनता जनार्दन जो काही कौल देईल तो नक्कीच आम्हाला मान्य असेल. आणि जनतेच्या मनात जे काही असेल ते जनता आम्हाला आशीर्वाद देईल आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये मी